स्पष्टवक्ते आणि अभ्यासू असणारं नेतृत्व हरपलं. पृथ्वीराज चव्हाण. अजित पवार हे उभरतं नेतृत्व होतं. आम्ही दोघांनी एकत्र सरकार चालवलं होतं. आमच्या अनेक वेळा वैचारिक मतभेद होत होते. मात्र असं असलं तरी एक अभ्यासपूर्ण नेतृत्व हरपलेलं असून महाराष्ट्राचे मोठं नुकसान झाल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं आहे. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेला अपघाती मृत्यू हे अत्यंत धक्कादायक वृत्त आज सकाळी ऐकायला मिळालं. विश्वास न बसण्यासारखी बातमी आहे. नुकत्याच जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा आरंभ झाला होता आणि पुढचे 7-8 दिवस हे प्रचाराचे दिवस होते. संबंध महाराष्ट्र पिंजून काढायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी प्रचाराचा शुभारंभ बारामतीमधून करण्याकरता ते आज सकाळी मुंबईतून विमानाने निघाले आणि विमान उतरण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी अपघात झाला. आम्ही दोघेही नोव्हेंबर 2010 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच सूत्र सांभाळले. आम्ही जवळजवळ 4.5 वर्ष एकत्र काम केलं. मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आम्ही दोघांनी मिळून महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. बऱ्याच अडचणीच्या निर्णयामध्ये त्यांनी माझी साथ दिली. आमचे काही मतभेदही झाले, परंतु जे काही निर्णय आम्ही घेत होतो ते महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकरता घेत होतो. त्यांचे काही गुण म्हणजे विशेषतः शिस्तबद्धता, वक्तशीरपणा ही वाखाणण्यासारखी होती. कुठल्याही बैठकीला ते कधीही उशिरा येत नसत आणि पूर्ण ध्यान देऊन जे काही प्रेझेंटेशन असेल किंवा जी काही चर्चा असेल त्यामध्ये ते लक्ष घालत. अनेक इतर नेते आहेत, ते मीटिंगमध्ये बसून कोणी फोन बघतंय, कोणी काही कागदपत्र पाहतंय, कोणी कोणाला हळूच कानात काहीतरी निर्देश देते, पण ते मात्र मीटिंग करता जी वेळ दिली असेल तेवढ्या वेळेत मीटिंग संपवून पूर्ण करून निर्णय घेऊन बाहेर पडत असत. त्यांची प्रचंड अफाट निर्णय क्षमता होती, करारीपणा होता. पण सगळ्यात महत्वाची गुण म्हणजे हा कार्यकर्त्यांचा नेता होता. महाराष्ट्रातले त्यांनी अनेक कार्यकर्ते शून्यातून उभे केले आणि दादा म्हणून लोकप्रियता कमवली, विश्वास कमवला आणि प्रेम संपादित केलं. आम्ही जरी एकमेकाच्या विरोधात, राजकीय विरोधात असलो तरी मला वाटतं एकमेकाच्या बद्दल आदर होता. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.